नमस्कार. शेतकरी हवामान अंदाज या यूट्यूब चॅनलमध्ये मी युवराज खाडे आपल्या सर्व शेतकऱ्यांचे सहर्ष स्वागत करीत आहे. तर शेतकरी मित्र, आज 4 तारखेला 4 एप्रिल. तर शेतकरी मित्र, 4 एप्रिलला या जिल्ह्यामध्ये आज सर्वसाधारण ते जोरदार पाऊस पडणार. आज पाऊस हा एकदम अति जोरदार पडण्याची खूप कमी शक्यता आहे. परंतु सर्वसाधारण पावसाच्या सरी बऱ्याच जिल्ह्यामध्ये येणार आहेत आणि मोजक्याच जिल्ह्यामध्ये एकदम जोरदार पाऊस राहणार आहे. तरी शेतकरी मित्र, आज 4 तारखेला 2च्या टायमाला सिल्लोड, बुलढाणा, छत्रपती संभाजीनगर, मेकर, जालना, सेलू, बीड, जामखेड, बार्शी, अंबेजोगाई, पळी, परभणी, जिंतूर, सेलू, हिंगोली, वाशिम, अकोला, अमरावती, तसेच मेळघाट, व्याघ्रा या ठिकाणी जोरदार पाऊस होणार आहे. तसेच बेतूर, इकडे पाहायला असा मोर्शी, मुलताई, काटोला, वर्धा, अमरावती, यवतमाळ या जिल्ह्यामध्ये 2च्या टायमाला सर्वसाधारण ते जोरदार पावसाच्या सरी येण्याची शक्यता आहे. तसेच हा पाऊस शेतकरी मित्र 4 तारखेला 5च्या टायमाला वर्ध्याला जास्त पाऊस राहील. तसेच वरोडा, वणी, यवतमाळ, अमरावती, माहूरगड, पुसद, उमरखेड, तसेच नांदेड, हिंगोली, परभणी, वैजनाथ, माजलगाव, सेलू, जिंतूर, मेकर, जालना, बुलढाणा, अंबड, गेवराई या भागामध्ये सर्वसाधारण ते जोरदार पावसाची शक्यता आहे. तसेच सिल्लोड, मलकापूर, जळगाव या भागामध्ये देखील सर्वसाधारण ते जोरदार पावसाची शक्यता राहील. तशी इकडे पाहिला तर नाशिकच्या काही भागामध्ये देखील सर्वसाधारण पावसाच्या सरी येण्याची शक्यता आहे आज 4 तारखेला. आणि शेतकरी मित्र, खास करून हा IMD मॉडेलचा अंदाज आहे आणि एशियन मॉडेल देखील काही भागामध्ये पावसाची शक्यता. मित्र, एशियन मॉडेल देखील नाशिकचे काही भाग, मालेगाव, नंदुरबार, अलिराजपूर या ठिकाणी सर्वसाधारण पावसाच्या सरी दाखवत आहे. आणि विशेष करून सांगायचं म्हणजे एशियन मॉडेल देखील मराठवाडा आणि विदर्भ साईडला जोरदार पाऊस, सर्वसाधारण पावसाच्या सरी दाखवत आहे. हा पाऊस 5 ते 6 वाजेपर्यंत 4 एप्रिलला राहणार आहे. बीड, आता आपण सांगितलेल्या सगळ्यांनी, बीड, माजलगाव, सेलू, तसेच जालना, अंबड, भोकरदन, शेगाव, चिखली, बोदवाड, खामगाव, बुलढाणा, अकोला, अमरावती, वाशिम या जिल्ह्यामध्ये, उमरखेड, नांदेड, निलंगा, लातूर, उदगीर, अहमदपूर, तसेच नांदेड, भोकरदन, परभणी, हिंगोली या भागामध्ये सर्वसाधारण ते जोरदार पाऊस होणार आहे. आणि तसेच इकडं पाहिला असता यवतमाळ, विदर्भ, उमरेड, चंद्रपूर, नागपूर, भंडारा, गोंदिया या भागामध्ये देखील सर्वसाधारण पावसाची सरी होण्याची शक्यता आहे. तरी शेतकरी मित्र, यासाठी आपण आपल्या आजच्या दिवस हा पावसाचा अंदाज आहे आणि उद्यापासून पावसाचे वातावरण एकदम कमी होत आहे. उद्यापासून एकदम नॉर्मल पावसाचे वातावरण होत आहे. तरी शेतकरी मित्र, खास करून सांगायचं म्हणजे सध्या तरी 5 एप्रिलपासून पावसाचे प्रमाण एकदम कमी आहे. परत 8-9 तारखेला काही जिल्ह्यामध्ये विदर्भ साईडला ढगाळ वातावरण राहणार आहे आणि इतर जिल्ह्यामध्ये वातावरण देखील अंशतः ढगाळ राहण्याची शक्यता आहे. तर शेतकरी मित्र, सध्या तरी 16 एप्रिलपर्यंत कसलीच पावसाचा अंदाज नाही आणि कुठे देखील ढगाळ वातावरण, साधारण अंशतः ढगाळ वातावरण राहील. परंतु सध्या तरी 16 ते 18 एप्रिलपर्यंत देखील कसल्याच प्रकारे पावसाचा अंदाज नाही. परंतु लो प्रेशर असल्यामुळे ढगाळ वातावरण तयार होऊन काही राज्यामध्ये पावसाची शक्यता आहे 17 एप्रिलच्या नंतर 18 एप्रिलला, कारण लो प्रेशर तयार झालेला आहे. त्यामुळे विदर्भ साईडला वातावरण ढगाळ राहू शकते. तरी शेतकरी मित्र, अशी रोजची ताजी अपडेट पाहण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब, लाईक करा. जय हिंद, जय महाराष्ट्र, जय जवान, जय किसान.